नमस्कार मित्रांनो, भारत पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या या दुसऱ्या भागामध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, जसे मागच्या भागात आपण पाहिले होते की आज आर्चरीमधले रँकिंग राऊंड होत आहे, ज्यानुसार पुढील स्पर्धेचे नियोजन होणार आहे। तर आजच्या या स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी बजावली आहे। येथे 3 वेगवेगळे इव्हेंट असतात: इंडिव्हिज्युअल, टीम आणि मिक्स टीम। इंडिव्हिज्युअलसाठी 720 गुण असतात, टीम इव्हेंटसाठी 2160 गुण असतात आणि मिक्स टीम इव्हेंटसाठी 1440 गुण असतात। 1:30 वाजताच्या होणाऱ्या वुमन्स राऊंड्समध्ये अंकिता भाकत हिने इंडिव्हिज्युअल क्रमवारीमध्ये 11वे स्थान पटकावले। तिने 666 गुण मिळवले। तसेच भजन कौर आणि दीपिका कुमारीने 22वे 23वे स्थान पटकावले। त्यांना 659 आणि 658 गुण मिळाले। हे सर्व आता पुढील राऊंडसाठी क्वालिफाय झाले आहेत। त्यानंतर टीम इव्हेंटमध्ये भारताचा 4था रँक आला आहे। त्यांना एकूण 2046 गुण मिळाले व भारतीय महिला संघ आता डायरेक्ट क्वार्टर फायनल खेळणार आहे। त्यानंतर 5:45 वाजता ज्या मेन्स इव्हेंट्स होते त्यामध्ये इंडिव्हिज्युअलमध्ये धीरज याने 4था रँक मिळवला असून त्याला एकूण 681 गुण मिळाले। तसेच तरुणदीप आणि प्रवीण यांना 14वा आणि 39वा रँक मिळाला। त्यांना अनुक्रमे 674 आणि 658 इतके गुण मिळाले। तिघा पण पुढील राऊंडसाठी क्वालिफाय झाले। तसेच टीम इव्हेंटमध्ये 3रा रँक त्यांना मिळाला असून 2013 एवढे गुण मिळाले आणि ते सुद्धा आता क्वार्टर फायनल खेळणार आहेत। मिक्स टीम इव्हेंटमध्ये भारताच्या अंकिता भगत आणि धीरज यांना 1347 गुण मिळून त्यांचा 5वा रँक आला। आता आर्चरीमधील पुढील सामने 28 तारखेला होणार असून त्याची सुरुवात वुमन्स सामन्यातून होणार आहे। 26 तारखेला ऑलिम्पिकमध्ये जो उद्घाटन सोहळा होणार आहे तो सर्वांनी पाहावा, जेव्हा भारताचे ॲथलीट्स मैदानात तिरंगासोबत येतील तेव्हा ते पाहणे खूपच आनंददायक असते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर करायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा। जय श्रीराम।